तर तिकडे नाशिकमध्ये भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशामुळे नाराजीचा सूर निर्माण झालाय। माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतंय। काँग्रेस नेते शाहू खैरेही भाजपच्या वाटेवर आहेत। हिंदुत्वाच्या तत्वाविरोधात पक्षात प्रवेश देत असल्यानं नेतृत्वाविरोधामध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे। निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांनीही फेसबुक पोस्टवरून नाराजी व्यक्त केली आहे। तर काय फेसबुक पोस्ट करण्यात आलेली आहे पाहूया। प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे। तसंच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे। सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही। 4-5 दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो। राऊत साहेबांना सांगितलं, साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे, बरं बघतो म्हणे, मी करतो। त्यांचा रिप्लाय काही आला नाही। म्हणून जर अशा पद्धतीने जर एवढ्या सिनियर कार्यकर्त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला का बुवा आज भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचा। आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे, मात्र या इन्कमिंगमुळे भाजपमध्ये आता अंतर्गत नाराजी सुरू झालेली आहे। नाशिकमध्ये देखील तसंच वातावरण आहे। नाशिकमध्ये पक्षप्रवेशाला विरोध केला जातोय। भाजप पक्षश्रेष्ठींपर्यंत हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते कशा प्रकारे पोहोचवलं जाणार आहे? खरं आहे, नाराजी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आज भाजप कार्यालयासमोर गोंधळाची स्थिती आहे। गोंधळाची स्थिती आपण बघू शकतो। पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि भाजपच्या कार्यालयासमोर एका ठिकाणी प्रवेशाचा सोहळा थोड्या वेळात रंगणार होता आणि त्याच ठिकाणी आता पोलीस या ठिकाणी तैनात झाले। इतकंच नाही, स्ट्रायकिंग फोर्स सुद्धा बोलवण्यात आलंय। जर आपण समोर बघितलं तर स्ट्रायकिंग फोर्स सुद्धा आपल्याला आलेलो दिसतो आहे। एकूणच जी काही नाराजी आहे लोकांची, कार्यकर्त्यांची, ती नाराजी अधिक वाढू नये आणि त्यातून काही ताणतणाव निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून हा स्ट्रायकिंग फोर्स सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आला आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की किती गंभीर परिस्थिती ही आता भाजप कार्यालयामध्ये झालेली आहे। भाजपचं हेच कार्यालय आहे एन डी पटेल रोडवरचं, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश गेल्या 6 महिन्यापासून होत आहे आणि अगदी आता 20 दिवसावर निवडणूक असताना सुद्धा या ठिकाणी काँग्रेसमधून, मनसेमधून आणि शिवसेनेतून वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवेश होत आहेत आणि ते दिग्गज प्रवेश आहेत। त्यामुळे जे माजी भाजपचे नगरसेवक होते किंवा जे एकनिष्ठ होते त्यांच्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळे ही सगळी गर्दी या ठिकाणी जमा झाली आहे। आपण बघू शकतो की अनेक जण आपली नाराजी व्यक्त करताना या ठिकाणी दिसत आहेत। आत्ता थोड्या वेळापूर्वीच त्यांना निरोप आला आहे की सध्या माध्यमांशी जास्त बोलू नका, आपण याच्यावर चर्चा करतो आहोत। मात्र तरीही नाराजी दाखवण्यासाठीची ही गर्दी या ठिकाणी आली आहे। थोड्याच वेळात देवयानी फरांदे इथे येतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या नाराजीला तोंड फुटेल अशी परिस्थिती आहे। आमदार देवयानी फरांदे या स्वतः निवडणूक प्रमुख आहेत महापालिका निवडणुकांच्या आणि त्यांनीच या संपूर्ण प्रवेशाला विरोध दर्शवल्यामुळे ही गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं। योगेश, स्थानिक नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून हा पक्ष प्रवेश केला जातोय, त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा फटका देखील बसू शकतोय। खरं आहे, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आहे। एका प्रभागात 122 पैकी प्रत्येक प्रभागात जर आपण बघितलं तर प्रत्येक प्रभागात भाजपकडून 8 ते 10 इच्छुक आहेत। एकेका जागेसाठी 4-4 इच्छुक या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे संभ्रमावस्था ही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे। कुणाला तिकीट मिळणार याबद्दल कन्फ्युजन। जे माजी नगरसेवक होते त्यातले पण 15-20 लोकांना कट केलं जाणार किंवा जे ज्येष्ठ आहेत त्यांना बाजूला केलं जाणार अशी चर्चा पसरल्यामुळे अधिक नाराजी या ठिकाणी पसरलेली आहे। म्हणून हे सगळी लोक या ठिकाणी आली आहेत। आपण जर या लोकांकडे गर्दीला बघितलं तर आपल्याला कल्पना येईल की किती जो संतप्त अवस्था आहे ती या ठिकाणी। एक कार्यकर्त्या होत्या की ज्या 25 ते 30 वर्षापूर्वी पासून इथं भाजपमध्ये आहेत, मात्र त्यांना अद्यापपर्यंत कधीच तिकीट मिळालं नाही। आता त्यांना तिकीट मिळण्याची आशा निर्माण झाली होती, सोहळ्यावर लढणार म्हणून तिला अपेक्षा होती, मात्र त्यांच्या डोळ्यात आज पाणी होतं। त्यामुळे एकूणच भाजपमध्ये सुंदोपसुंदीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रदेश स्तरावर वेगळे निर्णय घेतले जातात, स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय असतात आणि एकूणच समन्वय नसल्यामुळे आज ही विस्फोटक परिस्थिती जी आहे ती आपल्याला भाजप कार्यालयासमोर दिसते। योगेश, या कार्यकर्त्यांशी तुम्ही बोलू शकताय का? कारण तिथे घोषणाबाजी देखील सुरू आहे। या कार्यकर्त्यांची नेमकी पुढची आता भूमिका काय असणार, त्यांच्याशी बातचीत करू शकता?
कार्यकर्त्यांशी पण बोलण्याचा प्रयत्न आपण करूया. कार्यकर्ते आता या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांच्याकडून पण जाणून घेऊया की नेमकी काय परिस्थिती आहे, काय वाटतंय आपण बघूया. आता महिला आहेत, महिला आपल्या फरांदे मॅडमांनी इथं पाहिजे, बस बाकी दुसरं काहीच नाही. मॅडमांसाठी आम्ही लढलो ना, हिंदुत्वासाठी लढलो. आता त्यांनी यायचं हिंदुत्वासाठी इथं यायचं आता मॅडमांनी आणि गिरीश महाजनांनी. त्यांच्यावर न्याय व्हायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. जे आज हे पार वर्षापासून हे चारही जण फिरते आहे, गणेश मोरे, सचिन मोरे, अजून तो पवन गुवर, हे सगळे लेडीज, हे सगळे हे बिचारे यांच्या घरात दगड फेकून जायले. आपण यांच्याशी पण चर्चा करूया. काय एकूण जे काही प्रवेश होत आहेत आणि आता त्यांचे कार्यकर्ते पण या ठिकाणी प्रवेशासाठी आग्रह आमच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आता आमच्या नेतृत्वावर विश्वास आहे. ते नक्की याच्यातनं कार्यकर्त्याला न्याय देतील. असं ते जे ठरवत आहे ते होणार नाही. भारतीय जनता पार्टी आज अटल बिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस आहे आणि ते नेहमी म्हणायचे 10 कार्यकर्ते नवीन आले तर चालतील, पण एकही जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होता नाही कामा नये. हे अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य आहे आणि मला असं पूर्ण खात्री की आज आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. एकूणच सूर बदललेले दिसत आहेत आपले. तुम्ही सुरुवातीला खूप संतप्त या ठिकाणी होता. तुम्हाला काही फोनवरून आश्वासन मिळालं किंवा काही बोलणं झालं का? मला पक्षाच्या आमच्या संपूर्ण वरिष्ठांनी सांगितलंय कार्यकर्त्यांना 100% सन्मान दिला जाईल. तुम्ही काळजी करू नये, तर तुम्ही काळजी करू नका. तुमचा योग्य तो सन्मान केला जाईल. तुम्ही कामाला लागा. एकूणच हा जो काही प्रक्षोभ आहे तो क्षमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. कार्यकर्ते आता आपली भूमिका बदलताना दिसत आहेत. मात्र एकूणच नाराजी जी आहे ती अजूनही मनामध्ये आहे. जोपर्यंत स्पष्टपणे आश्वासन मिळत नाही, तर जोपर्यंत उमेदवारी डिक्लेअर होत नाही, तोपर्यंत हा जो आपल्याला म्हणतोय अस्वस्थता असेल ती कार्यकर्त्यांमध्ये दिसणार आहे. नक्कीच योगेश, या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.